श्री स्वामी समर्थ. आज शिवजयंती आहे आणि आरवचे माझ्या लगबग चाललेली शिवजयंतीचा शर्ट दाखवण्याचा व घालून जाण्याचा आणि घातलेला आहे आणि कसा व्हिडिओ काढायसाठी माझ्या पाठी लागलाय. मम्मा बघ मी कसा दिसतोय. आणि छान दिसत होता आणि तो गेल्यानंतर ह्यांना दुपारची वेळ झालेली, थोडं कलिंगड कापून दिलं. म्हणलं थंड वाटेल. आणि साहेब बघा कसे कलिंगड खात आहेत. दुपारची सर्व कामे आवरून घेतली आणि मला चला आता 5 वाजले. ह्यांना खूप घरी कंटाळा आलेला. म्हटलं थोडं बाहेरून येऊया म्हणजे त्यांनाही छान वाटेल. आम्ही गेलो आमच्या इथे 90 फीटला. आज तिथे शिवजयंतीचा खूप असा छान कार्यक्रम असतो आणि छानच होता. गेलो तर एकदम भारी वाटलं आणि त्यांनाही पाय मोकळे केले थोडे की भारी वाटलं. पुढे गेलो बघितलं तिथे खूप छान छान अशा रांगोळ्या काढलेल्या शिवाजी महाराजांच्या. आरवला माझ्या खूप आवडल्या. स्टेजवरती गेलो तर नुसताच कार्यक्रम चालू झालेला आणि डान्स वगैरे पण होणार होते. एवढ्या वेळ काय आम्ही थांबलो नाही, कारण की आरवच्या पप्पांना जास्त वेळ चालायला जमत नाही आणि उभं राहायलाही जमत नाही. त्यामुळे आम्ही एका ठिकाणी थोडंसं बसलो. त्यांना बरं वाटलं. तिथे भाजी खूप ताजी ताजी दिसली. मग आम्ही थोडीशी भाजी घेतली, काकड्या घेतल्या आणि तिथून आरव बोलला चला आता आपण जायचं गार्डनमध्ये. मी नको म्हणत होते तरीसुद्धा ते पप्पा बोलले चल ना, त्यालाही थोडं बरं वाटेल आणि आपणही तिथे विश्रांती करू. तिथे गेल्यावरती आरवची खूप मस्ती चालू झाली आणि तिथे त्याचा एक मित्र भेटला. मुलांना कुठे गेले की त्यांचे मित्र भेटले की ते खूप खुश होतात. नंतर आम्ही ह्यांना खूप थकवा आलेला, मग ह्यांना थोडंसं गवतावरती एक टॉवेल टाकला आणि ते तिथे पडले आणि त्यांना छान वाटलं. आणि आम्ही असं बसून छान अशा गप्पा मारल्या. महिना झालं ते घरी आहेत, पण काय करणार आता, आजारपणामुळे ते घरी बिलकुल थांबत नाहीत. त्यांना आवडत नाही आणि त्यांना घरी असं झालेलं मी कधी बाहेर पडेल. आणि एवढं भारी वाटलं, त्यांना फ्रेश वाटलं आणि मलाही भारी वाटलं त्यांना खुश बघून की बाहेर आलं. म्हटलं चला असं थोडं थोडं त्यांना बाहेर घेऊन जायचं. तिथून आम्ही घरी निघालो. घरी निघताना आमच्या इथं पाणीपुरीला आहे, तिथे आम्ही पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो. आरवचे पप्पा नको म्हणत होते. म्हटलं खावा तेवढंच तोंडाला चव येईल तुमच्या. आणि माझा उपवास असल्यामुळे मी काही खाल्ली नाही. तिथून आम्ही घरी आलो, मम्मीच्या चाळीत गेलो. तिथे शिवजयंतीचा कार्यक्रम होता. आरव तिथेच गेला.